पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांमधला वाद हा टोकाला पोहोचलाय। कोणी कितीही मोठा असला तरी गुंडगिरी मोडून काढणार असा इशारा अजित पवारांनी भाजपचे आमदार महेश लांडगेंना दिला आणि त्यानंतर लांडगेंनी सुद्धा काय करणार बघतोच अशा शब्दात अजित पवारांना आव्हान दिलंय। पाहूयात। कोण किती मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखवीन। गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवरून अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे गुंडगिरीवरून आमने सामने आले। कुणी कितीही मोठा असला तरी गुंडगिरी मोडून काढतो, माझ्या नादाला कुणी लागलं तर सोडत नाही असा इशाराच अजित पवारांनी लांडगेंना दिला। तर लांडगेंनी सुद्धा अरेतुरे करत आपण गेलो वाकड्यात काय करणार असं प्रत्याव्हान दिलंय। मी इथली दादागिरी गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखवीन। मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी। एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही। त्याच्यामुळं अशा लोकांना घाबरण्याचं काही कारण नाही, कारण त्यांना पहिल्यापासून मी ओळखतो। त्याच्यावर सगळी अंडी पिल्लं त्यांची मला माहिती आहेत, त्याकरता अजिबात काळजी करू नका। मला माहिती आहे मी कुणाच्या वाकड्यात जात नाही, माझ्या वाकड्यात कोण गेलं तर मी त्याला सोडत नाही। अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे। गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते। एवढेच तुला बघायचं जे आम्हाला तर बघ, आता बघू आम्ही सुद्धा। आम्ही पण काय असं नुरा खुस्ती घालणारे लोक नाही। अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूट बांधला जातोय, तो आम्हाला लढायची भाषा करायची नाही। आम्ही नम्र आहोत, नम्र राहणार। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? अरे आमचे या रणरागिणी तुझा कार्यक्रम करतील। बांगड्या भरल्या नाहीत म्हणजे कुठेतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं। म्हणजे बांगड्या घातल्या म्हणजे कर्तृत्ववान व्यक्ती नसतो असं जर महेश लांडगेंना वाटत असेल तर महेश लांडगेचा खरा चेहरा इलेक्शनच्या तोंडासमोर, नाही तर इलेक्शन जेव्हा मतदान होणार आहे त्याच्या आधी महेश लांडगेंचा खरा चेहरा समोर येत चाललेला आहे। महेश लांडगेंच्या पायाखालची माती ही सरकलेली आहे, ते थोडे घाबरलेले आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोघेही स्वतंत्र लढत आहेत। भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात। अजित पवारांनी भाजपला महापालिकेच्या कारभारावरून भ्रष्टाचारी आणि राक्षसी भूक म्हटलंय। इथूनच भाजप आणि अजित पवारांमध्ये ठिणगी पडली। त्यानंतर 70,000 कोटींच्या सिंचनाच्या घोटाळ्यातनं वाचण्यासाठी अजित पवार भाजप सोबत आल्याचा घणाघात महेश लांडगेंनी केलाय आणि प्रचारात एकमेकांच्या प्रॉपर्टी काढणं सुरू झालं। त्यांच्या नावाने 70,000 कोटीचा घोटाळ्याची केस चालू आहे। सगळ्यांना माहिती आहे की या महाराष्ट्राचा भ्रष्टाचाराचा आका कोण आहे। भाजपमध्ये आले ना आमच्याकडं, कशासाठी आले? इकडं म्हणजे आता त्यांचा भ्रष्टाचार लपवासाठी आले का कशासाठी आले ते त्यांना विचारा ना। 70,000 कोटीचा घोटाळा म्हटलं, आता तुमच्या सोबतच सत्तेत आहेत ना केंद्रात, त्यांना विचारा ना का आले ते, काय आले विचारा ना। नसते आले तर काय झालं असतं ते पण विचारा, काय झालं असं विचारा ना त्यांना काय झालं असतं ते। काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कशामुळे वाढल्या, असा काय चमत्कार घडला, असं काय त्यांनी कामं करून दाखवली, असे काय त्यांची इंडस्ट्री आहे की आज एक कोट्याधीश चे मालक हे झालेले आहेत। आता सत्तेची मस्ती, नशा आणि माळ झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडतायत। जेव्हा पोराला खासदार करायचं होतं तेव्हा संजोग भाऊ निघाले गाडी घेऊन टू व्हीलरवर, माग बसलाय लेख त्यांचा आणि निवडून दे ह्याला। म्हणजे जसे 91 पासून तू आतापर्यंत आमचं वाटोळ केलं तसं ह्याच्याकडून वाटोळ करून घ्यायचं का आम्ही? इकडे वतनाची जमीन लुटली, तिकडे धरंडेश्वर कारखाना लुटला। 70,000 कोटीचं जेव्हा मोदी साहेब बोलले 70,000 कोटीचा घोटाळा 100% सजा होणार, संध्याकाळी तर भाजपमध्ये आम्हाला लागले सांगायला गुंडगिरी गुंडगिरी गुंडगिरी। अरे तुमच्या गुंडगिरीमुळे ज्या शहराची वाताहत झालती। महेश लांडगे अजित पवारांवर तुटून पडताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे सुद्धा मदतीला आले आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये 2 गरुडं असून त्यांनी लांडगेंना दाढीवाला गरुडा म्हटलंय। या महानगरपालिकेमध्ये 2 गरुडा आहेत, एक दाढीवाला गरुडा आहे आणि एक बिना दाढीवाला गरुडा आहे। हा जो प्रमुख रस्ता आहे, या रस्त्याच्या त्या बाजूला दुसरा गरुडा
आणि या बाजूला दुसरा गरुडा, असे दोन भाजपचे नेते, स्थानिक नेते हे त्यांचं साम्राज्य चालवतात. आपल्या सगळ्यांची काय अपेक्षा इथं असतं रे युवांची? हाताला काम मिळावं, छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी मिळावेत. अरे पण इथं असणारे गरुडा त्यांच्याच कार्यकर्त्यांना सगळी कामं द्यायची, त्यांच्याच घरच्यांना सगळी कामं द्यायची. मग आमच्या युवांनी करायचं तरी काय? पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निमित्तानं एकमेकांना गुंड आणि भ्रष्टाचारी म्हणण्यापर्यंत अजित पवार आणि लांडगेंमधला हा प्रचार आला. पण दोघेही हे विसरलेत की महाराष्ट्रात दोघेही सत्तेत एकत्र आहेत. 70,000 कोटींचा घोटाळा लपवण्यासाठी अजित पवार भाजपसोबत आले हे उघडपणे लांडगे सांगत असले तरी त्यातून भाजप भ्रष्टाचारांना आश्रय देतो का, असाही त्याचा अर्थ होतो. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.